वैष्णव माझ्या ऑफिसमध्ये एका मीटिंगमध्ये होता तेव्हा त्याच्या मोबाईलवर एक मेसेज टोन वाजले. मीटिंग संपल्यावर वैष्णवने सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या बायकोला मुक्ताला फोन लावला. मुक्ता, तू आता 10,000ची ऑनलाईन शॉपिंग केली आहेस का? हा वैष्णव तुला कालच सांगितलं होतं की मी उद्या शॉपिंग करणार आहे. मुक्ता वैष्णवला म्हणाली, पण मुक्ता, 10,000ची शॉपिंग केली आहेस तू, मग काय झालं? दिवाळी वर्षातून एकदाच येते आणि शिवाय ही सगळी शॉपिंग मी माझ्यासाठी केलीच नाही. ही सगळी शॉपिंग तर आपल्या नातेवाईकांसाठीच केली आहे. माझ्यासाठी तर मी अजून 1 रुपयासुद्धा खर्च केला नाही. आणि आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो ती सोसायटी स्टँडर्ड आहे, त्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला राहावे लागत आहे. ठीक आहे, ठीक आहे. वैष्णव, ऐक ना, आज संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न कर. आपण आज दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी जाऊ. म्हणजे मुक्ता, अजून काही घ्यायचं आहे का? अरे वैष्णव, अजून आपण काहीच घेतलं नाही असं म्हण. मुक्ता वैष्णवला म्हणाली, ठीक आहे, संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करतो. आणि हो मुक्ता, आईला पण काही पाहिजे असेल तर एकदा विचारून बघ. सासूबाईला या वयामध्ये काय खरेदी करायचं आहे? त्या मस्तपैकी सून आणि मुलाच्या घरामध्ये सगळ्या सुखसुविधाने राहत आहेत, तर मग अजून त्यांना काय पाहिजे? बायकोचं बोलणं ऐकून वैष्णव पण तिच्या हामध्ये हा मिसळू लागला आणि म्हणू लागला की हो, ते मात्र खरं आहे. थोड्या वेळ बोलून वैष्णवने फोन ठेवून दिला. तोपर्यंत त्याच्या केबिनमध्ये त्या ऑफिसमधला शिपाई आला आणि तो वैष्णवला म्हणाला की सर, मला आज अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळू शकते का? काय काम आलं आहे? वैष्णवने शिपायाला प्रश्न केला. शिपाई वैष्णवच्या वयाचा होता. काही नाही सर, ती दिवाळीची शॉपिंग करायची होती. शॉपिंग असं म्हणून वैष्णव हसू लागला. तुझ्या पण बायकोने दिवाळीसाठी मोठी लिस्ट बनवली आहे का? आता तुझी पण बायको आता तुझा किस्सा रिकामा करणार आहे. वैष्णव शिपाईला म्हणाला, तू पण तुझ्या बायकोसोबत शॉपिंगला जाणार आहेस ना? सर, बायकोसोबत मी शॉपिंगला जाणार नाही. शिपाईला गोंधळलेलं पाहून वैष्णवला हसू लागला आणि शिपाई त्याला सांगू लागला की सर, मी बायकोला नाही तर आईला शॉपिंगला घेऊन जाणार आहे. अशी पण बायको दर शॉपिंगला माझ्यासोबत असते, पण दिवाळीच्या शॉपिंगला मी आईलाच घेऊन जात असतो. हे सगळं ऐकून वैष्णव आश्चर्यचकित झाला. काय म्हणालास? तू तुझ्या आईला शॉपिंगला घेऊन जाणार आहेस? आणि तुझी आई शॉपिंगला येऊन काय करणार आहे? हैराण होऊन वैष्णवने शिपाईला प्रश्न केला. तू असल्यावर तुझ्या आईला कशाची गरज पडणार आहे? ते काय आहे ना सर, शॉपिंग तर फक्त बहाणा आहे. मला माहीत आहे की आई स्वतःसाठी काहीच खरेदी करणार नाही, पण मार्केटला गेल्यावर आई जेव्हा माझ्यासाठी कपडे पाहते किंवा काही वस्तू पाहते तर तिच्या चेहऱ्यावर एक चांगलाच आनंद दिसतो आणि तो आनंद मला पाहायचा आहे. मार्केटमध्ये आलेले नवीन सामान पाहून आईच्या डोळ्यात जे चमक येते ती चमक मला पाहायची आहे. जेव्हा मी जबरदस्तीने माझ्या आवडीची साडी तिला खरेदी करून देतो तेव्हा मला आईच्या डोळ्यामध्ये आपल्या मुलाबद्दल गर्व दिसतो आणि तो गर्व मला पाहायचा आहे. महागाईमुळे दिवाळीचे दिवे मी माझ्या बजेटनुसार कमी आणतो, पण आई जेव्हा त्या दिव्यांमध्ये प्रेमाने तेल आणि वात लावते तेव्हा आईच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा
उत्साह असतो आणि तो उत्साह मला मी धनवान आहे हे दर्शवतो. असं पण मी माझ्या कामामुळे आईसोबत जास्त वेळ घालवू शकत नाही, पण शॉपिंगमुळे आम्ही दोघं एकमेकांसोबत काही आनंदाचे क्षण घालवत असतो. आईसोबत जेव्हा मी शॉपिंगला जातो तेव्हा मी अजून लहान आहे असं फील होतं आणि आईसोबत असल्यावर मला कशाचंच टेन्शन येत नाही. हे सगळं सांगता सांगता शिपाईचा पण चेहरा आनंदाने भरून आला होता. वैष्णवने शिपाईला सुट्टी दिली आणि तो पण घरी निघून आला. घरी गेल्यावर वैष्णवने त्याच्या आईला सुद्धा आपल्याला शॉपिंगला जायचंय आहे म्हणून तयार होण्यासाठी सांगितलं. वैष्णवची बायको मुक्ता तिच्या सासूला सोबत नेण्यासाठी मनाई करत होती, पण हा नाही हा म्हणून ती पण तयार झाली. आज गाडी चालवताना वैष्णवने आरशातून पाहिलं होतं की खिडकीमधून बाहेर बघताना त्याच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता. शॉपिंग मॉलमध्ये गेल्यावर हरवण्याच्या भीतीने वैष्णवच्या आईने पटकन वैष्णवचा हात पकडला. मुलीने पण त्याच्या आईचा हात असा पकडला की त्याला खूप वर्षानंतर त्याची आई भेटली आहे. आणि नंतर एस्केलेटरवर चढताना वैष्णवच्या आईने वैष्णवला घट्ट आवळून धरलं. वैष्णवने पण खूप प्रेमाने त्याच्या आईला मिठीत घेतलं आणि तो आईला म्हणाला की आई घाबरू नकोस, मी आहे ना, मी असताना तुला कशाचीच घाबरण्याची काहीच गरज नाही. आणि वैष्णवच्या आईने पण हसत हा म्हणून डोकं हलवलं आणि त्यानंतर वैष्णवची आईनं घाबरता एस्केलेटरवर चढू लागली. सगळ्यात पहिल्यांदा मुलीची आई त्यासाठी कपडे घेण्यासाठी पुढे गेली. खूप पाहिल्यानंतर वैष्णवच्या आईने त्याच्यासाठी छान छान ड्रेस सिलेक्ट केले होते. त्यानंतर वैष्णवच्या बायकोला मुक्ताला सुद्धा वैष्णवच्या आईने स्वतः ड्रेस सिलेक्ट केले. मुक्ताला वाटलं की सासूबाई आता तिच्यासाठी एकदम गावंढळ टाईपचे कपडे निवडतील, पण मुक्तासाठी तिच्या सासूने एवढे छान ड्रेस सिलेक्ट केले की मुक्ता तिच्या सासूबाईकडे पाहतच बसली. तिने सासूबाईच्या पसंतीला दाद दिली होती. दोघीची छान मैत्री जमली आणि त्यानंतर दोघींनी मिळून अजून भरपूर शॉपिंग केली आणि वैष्णवच्या आईच्या आवडीप्रमाणे वैष्णव आणि त्याची बायको मुक्ता कपडे खरेदी करत आहेत. हे पाहून वैष्णवच्या आईच्या चेहऱ्यावर खूप आनंद आणि उत्साह निर्माण झाला होता आणि वैष्णवला आठवलं की असाच आनंद आणि उत्साह जेव्हा बाबा जिवंत होते आणि ते जेव्हा आईला शॉपिंगला घेऊन येत होते तेव्हा असाच आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. मातीचे वेगवेगळे प्रकारचे डिझाईनवाले दिवे पाहून आणि रांगोळी पाहून वैष्णवची आई लहान लेकरांसारखीच आनंदी झाली. रांगोळीला पाहून वैष्णवची आई मुक्ताला सांगू लागली की त्या प्रत्येक दिवाळीला घरापुढे किती मोठी रांगोळी घालत होत्या आणि दिवाळीला इलेक्ट्रॉनिक दिव्यांना न आणता मातीचे दिवे मी पूर्ण घरात लावत होते आणि वैष्णव त्याचे वडील रात्रभर त्या दिव्यांमध्ये तेल ओतत होते. होय का नाही रे बाळा? वैष्णव, तुला आठवत आहे का? नाही, किंवा तसा मोठा झाला तसं सगळं विसरून जायला लागला आहेस? नाही आई, मी काही सुद्धा विसरलो नाही. आई, जरी मी विसरलो तर तू आहेस ना मला आठवण आणून देण्यासाठी. असं म्हणल्यावर वैष्णवची आई हसू लागली. आई आणि मुक्ता, तुम्ही दोघी अजून तुम्हाला काही शॉपिंग करायचे असेल तर करा, मी जरा 1 मिनिटात येतो, मला एक काम आठवलं आहे. वैष्णव साईडला आला आणि त्याने शिपाईला फोन केला आणि तो शिपाईला म्हणाला की थँक्यू, तुझ्यामुळे आज मला खूप मोठा आनंद मिळाला आहे. हॅलो सर, तुम्ही मला थँक्यू का म्हणत आहात? मी असं काय केलं आहे? शिपाईने आश्चर्याने वैष्णवला प्रश्न केला.
आज तू मला माझी हरवलेली आई मिळवून दिली आहेस. आज तुझ्याप्रमाणे मी पण माझ्या आईला घेऊन शॉपिंगला आलो आहे. घरामध्ये सुखसुविधा असून सुद्धा आईच्या चेहऱ्यावर नेहमी उदासी असायची. पण मी जेव्हा माझ्या आईला शॉपिंगला घेऊन आलो आहे तेव्हा आईचा चेहरा एवढा आनंदी आहे की मी तुला शब्दात नाही सांगू शकत. तू बरोबर बोलला होतास की एका आईला तिच्या मुलाकडून काही सुद्धा पाहिजे नसतं. त्यांना तर फक्त आपल्या मुलाचे काही क्षण हवे असतात. थँक्यू. तुझ्यामुळे आज मला एवढा मोठा आनंद मिळाला आहे. आणि हो, तू मला दिवाळीचं खूप मोठं गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे माझ्याकडून तुला एक गिफ्ट असं म्हणून वैष्णवने 25,000 रुपये शिपाईच्या अकाउंटवर ट्रान्स्फर केले. 25,000 रुपये पाहून शिपाई खूप आनंदी झाला. त्यानंतर वैष्णवने फोन ठेवून दिला आणि तो नंतर अजून एकदा तो आईपाशी येऊन शॉपिंग करू लागला. आणि वैष्णवने राहिलेले क्षण अजून आनंदाचे बनवण्याचा प्रयत्न करू लागला. शॉपिंग झाल्यावर घरी आल्यावर पण वैष्णवच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शॉपिंगमधून आणलेली प्रत्येक वस्तू त्याची आई नेहाळून पाहत होती. मुक्ताला वाटत होतं की घरात सुखसुविधा असून पण सासूचा चेहरा नेहमी पडलेला का असतो. तिला पण आता खरं कारण कळालं होतं की एकमेकांसोबत वेळ घालवला की समोरचा माणूस उदास आहे का हे सुद्धा कळतं. त्यानंतर पण मुक्ता जेव्हा पण घराबाहेर पडत होती ती सासूबाईला घेऊन जात होती. अशा प्रकारे सासू आणि सून पण मैत्रिणी बनल्या होत्या. आणि वैष्णव पण आता खूप आनंदी होता. दिवाळी पण वैष्णवने खूप धूमधडाक्यात साजरी केली. त्याच्या आईने पण वैष्णवसोबत फटाके फोडले होते. आणि दारापुढे पण मुक्ताने तिच्या सासूलाच रांगोळी काढायला सांगितली होती. अशा प्रकारे आता वैष्णव प्रत्येक दिवाळीला तो आईलाच शॉपिंगला घेऊन जात होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.